सापाची चामडे काढून फेकले बघा कशी इकडे. जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी उठलो, खाली आलो, बघतो तर काय काकी मंदिरात गेलो होते लॉक लावून. आपण सांगितलं बाई लॉक खोलायला. आयुषला बोललो बाई एडिटिंग करून दे भाई ब्लॉग. तयारी करून निघालो बाई मंदिरात जाण्यासाठी. मग आज सोमवार होता बाई, आज होता भंडारा. मग इकडे चाय मारली आणि की मी 11 नंबरने निघालो बाई चालत चालत मंदिराजवळ. आज भंडारा असल्यामुळे मंदिराजवळ जाम गर्दी होती बाई. महाप्रसाद असल्यामुळे आज जाम गर्दी होती. रात्री एडिटिंग करून उशिरा झोपल्यामुळे बाई उठलो नव्हतं लवकर. रात्री बनवलेली खीर बघा बाई कशी क्वांटिटी आहे. खिरीचा प्रसाद खाण्यासाठी आजूबाजूचे लोक आवर्जून बाई महाशिवरात्रीला येतात तिकडे. आपल्या गावाची खिरीमुळे वेगळीच ओळख आहे बाई एकदम. आज सोमवार पण होता, बोललो महादेवाचं दर्शन घेऊया. महादेवाचं दर्शन केलं इकडे. दर्शन करून मग इकडे बाई जेवण वाढायला घेतलं. बोललो जरा भात बीत वाढूया काहीतरी. खीर ही पंक्तीमध्ये वाढली जाते, ज्यांना पाहिजे ते अशा डब्यातून पण घेऊन जातात घरी. खीर काढायचा उलत ना बघा कसा बाई इकडे. महाशिवरात्रीचा उपवास काही सोडला नव्हता, मग इकडे भंडाऱ्याचं सोडणार होतो आम्ही. थोडंफार जेवण वाढलं आम्ही. मग काही कार्यकर्त्याचं जेवण इकडे असते बाई. असं जेवण करायला घेतलं बाई इकडे. मग श्रवण काय इकडे बिना पत्राळीचा बसला होता जेवायला. मयूरबाई इकडे बाई पाण्याच्या ऐवजी डाळच पित होता डायरेक्ट इकडे. जेवण करून परत आलो मंदिरामध्ये. बोललो वरती जाऊन यावं एकदा. मग इकडे आयुषने बाई ब्लॉगिंग करायला घेतली. रात्री एडिटिंग मुळे बाई झोपायला नव्हतं भेटलं. डायरेक्ट भाऊच्या भामरसो आलो बाई. झोप काढली तिकडून निघालो बाई बोरगावडीला. जरा गावाला आलो तर बोललो फोटो बिटो काढून घेऊ. तिकडे बघतोय काय बाई सापाची चामडी भेटली ना आपल्याला. सापाचं नवीन कपडे घालून पार्टी बिर्टीला गेला वाटतं बाई. गावच्या राहणाऱ्या पोरांना माहिती आहे काय विषय असतो हा. भावांचा इकडे फोटोशूट चालला होता. मग काय फोटोशूट केला बाई. तिकडून निघालो मग घरी जायला. जाता जाता बोललोय फेमस वडापाव खाऊन जावे इकडे. परत काय महिंदाचा हा फेमस वडापाव खायला भेटणार नाही बोललो. पद्धतशीर 2 वडापाव उडवले बाई इकडे. भावांची रिएक्शन बघा कशी होती. बापूंचा कॉल आला बाई. शेतामध्ये आलो जर पक्ष्यांचा जुगाड करण्यासाठी. पक्षी पळवायची बाई नवीन सिस्टम आली. सिस्टम इन्स्टॉल केली बाई. संध्याकाळी निघालो मग झालं स्टँड वरती आलो. जाता जाता तळमॉलमध्ये थांबलो बाई इकडे. आपल्या सूरज भाऊच्या मॉडेल्स वर्ल्ड मध्ये बाई कपड्याच्या दुकानामध्ये टॉपचे कपडे असतात बाई भावाच्या दुकानामध्ये. कोणाला घ्यायचे असतील तर या इथं. गाडीत बसलो बाई. गन्नू बोलला काय ब्लॉग मध्ये घेत नाही आपल्याला. भावाला घेतला जरा जबरदस्त इकडे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये बाई एवढं असेल आपल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट फॉलो करा भावनो.